खऱ्या अर्थानं पूर्ण मतदारसंघामध्ये जे सत्कार झाले त्या सत्कारामध्ये कोण उच्चांक गाठला असेल तर या ठिकाणी घोडे आणून त्यांच्यावर आमदार साहेबांची मिरवणूक काढून खऱ्या अर्थाने सत्कार केला असेल तो या गावामध्ये झाला। आतापर्यंत असा कोणताही या गावामध्ये आंधूरमध्ये या प्रस्थापितेच्या विरोधात अशी मिरवणूक मला नाही वाटत 30 वर्षाच्या काळात कधी निघाली। आजची 30 वर्षाच्या काळात मिरवणूक खरंच बंधुभाऊची असलेली निष्ठा, बंधुभाऊचं असलेलं प्रेम खरंच साहेबांचं यावर दिसून आलं की त्यांनी दोस्तानाचं जे गाणं म्हटलं हा दोस्ताना असाच कायम राहील, आणखी दोस्त यामध्ये जुळतील भविष्यामध्ये ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। खरं म्हणजे आपल्या मतदारसंघातील लोकांनी जे विश्वासाने खरात साहेबांना निवडून दिलं, खरात साहेब म्हणजे एक खऱ्या अर्थानं संघर्षमय नेतृत्व असा आमदार महाराष्ट्रामध्ये होणे नाही। मित्र मी तुम्हाला सांगतो की 23 तारखेला या ठिकाणी निकाल लागला आणि आजची तारीख जवळपास 12-13 दिवस झाले, अजून शपथविधी साहेबाचा व्हायचंय, पण काल 72 कोटी रुपयाचं विकास कामाचं रिझल्ट या ठिकाणी केंद्राकडे झालं की शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे, माझा शेतकरी हा पाण्यावाचून वंचित नसायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमदारांनी याचं भूमिपूजन म्हणजे विकासाचं पूजन त्या ठिकाणी केलं नाही। विकासाची सुरुवात ही जर महाराष्ट्रात कोणत्या आमदारांनी केली असेल तर खरात साहेबांनी केली हे सांगताना मला या ठिकाणी अभिमान वाटतो। वेगवेगळ्या प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये जे 15 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये प्रलंबित होते। साहेबाचा स्पीड असा आहे की साहेब मला म्हटले वकील साहेब आपले सगळे कार्यकर्ते आपण 30 वर्षाचे प्रश्न हे 3 महिन्यात आपल्याला सोडवण्याचे आणि 3 महिन्यात सोडवल्यानंतर भविष्यामध्ये इथल्या MIDC असेल, बस स्टँड असेल, तरुणाच्या हाताला काम द्यायचं आणि लेटर पॅड छापले आणि खऱ्या अर्थाने लेटर पॅडचा उपयोग साहेबांचा जर कुणाला झाला असेल तर दवाखान्यामध्ये जे गोरगरीब जे गरीब आहेत त्या ठिकाणी आजारी आहेत मुख्यमंत्री निधी सहाय्यातून 1-2 लाख रुपये मिळवण्याचे काम साहेबांनी सुरुवातीपासून 8 दिवसात यामध्ये सुरू केले आणि विविध आजारी लोकांना या ठिकाणी संधी या ठिकाणी मिळाली आणि भविष्यामध्ये वेगवेगळे आशा त्यांच्याकडून आहेत। तरुणाला हाताला काम मिळणार, MIDC वाढणार, लोणावळा होणार आणि वेगवेगळे कार्यक्रम साहेब या ठिकाणी करणार। असंच प्रेम आणि अशीच विश्वास अशीच निष्ठा हे आदरणीय खरात साहेबांवर दाखवा असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अपील करतो। आमचं स्वागत आणि सत्कार बंधुभाऊ यांनी केला त्याबद्दल त्याचे आभार मानतो। थांबतो। धन्यवाद।